वाटलं नव्हतं इतकं सुंदर महाराजांचं दर्शन होईल. आईने समुद्र बनवलाय. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो कसे आहात? आंबे खाल्ल्याचे परिणाम बघा. आणि आज आहे गजानन महाराजांचा गुरुवार, अधिक महिना चालू आहे. तर दर गुरुवारी मी एक अध्याय वाचते. त्याप्रमाणे या नवीन वर्षी जानेवारी जसा लागला ना तसं माझा पहिला अध्याय होता आणि आज 21वा अध्याय आला होता. तर आईला मी म्हटलं की आपण मोदक करूया, पिठलं भाकरी, महाराजांना असा नैवेद्य दाखवूया सगळं. तर आता आम्ही तेच करतोय. आणि युरेनस आहे आज, युरेनस. पिंक प्लॅनेट नसतो मग मी कोण आहे आज? प्लुटो आहे मी. कुठे चालला बेटू? पार्थ कडे चालला का? जा. अगं बाई, क्या ढूंढ रहे तुम लोग? आम्ही पप्पा झोपून शोधून राहिलेले आहेत त्यांच्या पुराचे हेडफोन. आणि आमचे पापड बघा मस्त झाले. हे बघा छान वाळून गेले घरात. नानी आज आईने समुद्र बनवलाय. हे सगळ्यांचे लाटणं झालेलं आहे. आता मी लाटतो. हा शंभूराजे काय चाललंय? शंभूराजे आता मोदक करायला मदत करतात ते मला. बघा आईने सगळ्या पारी लाटून दिल्या आणि मी आता सगळं भरते. शंभूचा मोदक हाय. हा हा 21 झाले. 21 आणि तुझा एक 22. किती मोदक केले आपण आज? हा करून झालेले आहेत. आता तळायचे नाही. आता ब्राऊन लावून चालू द्यायचे त्याला. म्हणजे ब्राऊन लावून जाता येतं असं. बरोबर. ते ब्राऊन करायलाच त्याला म्हणतात तळणे. ते तळले की ते ब्राऊन कलरचे दिसतील ना. आलाय का तू घरात? कुठे चालला आता तू? पार्थ कडे काय जातोय? इथे आईचं चाललेलं आहे शिरा करणं. मोदकही तळून झालेले आहे. तुळशीपत्र, छोटस तुळशीपत्र ठेवून घेते. हो 5 मिनिटात येशील का? लवकर ये. हा लवकर ये, खाली जा. बदमाश आहे रे तू तर फार. सो चला सगळं नैवेद्याचं झालेलं आहे. आमचं नैवेद्य दाखवला गेला. आरती पण झाली. मोदकांना पिठलं केलंय, शिरा आहे, भाकरी, कांदा सगळं ठेवलंय महाराजांना. आमच्या देवघरात ही महाराजांची ना मूर्ती आहे पितळी. शंभू शोधत होता काल की यांच्याकडे महाराजांचा फोटो कुठे आहे. मग त्याला मूर्ती दाखवली की बघी खाली. हा मूर्ती आहे आमच्याकडे पितळी महाराजांची. फोटो आहे पण तो असा छोटासा आहे साईडला. आवडलाय का तुला? खाऊन घे मग, खाऊन घे. सो गाईस चला आमचं जेवण झालंय. मस्त शिरा वगैरे खाल्ला आणि जेवण झालेलं आहे. आता शंभूचं काय चाललंय? शंभू काय करायचंय? बादली भरायची. आणि बादली भरून काय करायचंय? कूलर मध्ये टाकायचंय का? तो आज आम्ही मुंगवड्या करणार आहे, म्हणजे करोडे. त्यासाठी आईने सकाळी डाळ भिजत घातली होती, मुगाची डाळ. तुम्ही काय काय टाकता त्या करोड्यांमध्ये? आता माझी आई जे करते करोडे त्यात ती काहीच टाकत नसते, साधे करत असते. फक्त आलं लसूणची पेस्ट वगैरे टाकत असते. बाकी बरेच ठिकाणी तिखट मीठही टाकतात, म्हणजे वेगवेगळं असतं. आता आजच्या याच्यामध्ये आई काय काय टाकणार आहे बघूयात. हे की नाही शंभू? डाळ चांगली भिजली गेलेली आहे. काय रे हे बाय बाय माझे कसे कपडे का बरं ओढतो रे माझे कपडे? तू कायची बूच पकडतो म्हणे मी तुझी. हे पाय पा शंभू इकडे बघ. मुगाच्या डाळीमध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे, मीठ टाकली आहे, आलं आम्ही किसून टाकलंय आणि कोथिंबीर आहे.
आता याच्या आम्ही वड्या करणार आहोत. वडे वडे आपले करोडे. आता मी जिरी वाजव. हा, जेरीला काय काम आहे दुसरं? हे वाजवतो वाल्या. जिरी वाजव. वाजव ना, वाजव. आई मी छोटी छोटी बनाती. पाच पाच बना नाही. आई 100 करू. हो 100 अगदी. 1000 नाही तर 1000 कर. पाठचं खेळणं आणलंय वरच्या है ना. पार्थ का खिलौना लाया शंभू नाहीये. हो बाय बाय. असे आमचे सगळे करोडे टाकून झालेले आहेत. या करोड्यांची भाजी शंभू खाणार आहे ना. यश म्हण यश. नो नो. हो खाऊन तर बघ. तू खाऊन पाहिली का या आधी कधी? मग खाऊन बघायची. आता ना आम्ही जरा थोड्या वेळ झोपतो, कारण संध्याकाळी आम्हाला गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. जरा करोडे करायला आम्ही उशीरच केला, कारण मग 12:30-1 नंतर आईकडे पाणी येतं, मग तिला पाणी भरायचं असतं, मग आमचं जेवण वगैरे बाकी होतं. म्हणून आम्ही म्हटलं सगळं आपलं होऊन जाऊ द्या आणि मग हे टाकूया. या काय बघा मछली बघा. ओ हो शंभूची मछली चालली. हॅलो एव्हरीवन. सो गुड इव्हिनिंग सगळ्यांना. मी साडी नेसलेली आहे. शंभूराची तयार आहे. आई तयार आहे. जरा पप्पाला बरं नाही आहे, त्यामुळे पप्पाचं कॅन्सल आहे आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिरात. सो रिक्षा बुक केली आहे. चला पटकन. आम्ही आता आलेलो आहोत घराजवळच्या गजानन महाराजांच्या मंदिरात. वाटलं नव्हतं इतकं सुंदर महाराजांचं दर्शन होईल. समाधीपुढे मंडपात फाल्गुन मध्ये एकादशी मंगळ मूर्ती आठवा श्री हरिहर शुभम भवतु इति श्री गजानन संत गजानन प्रार्थना स्तोत्र ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. अवतरला से भूवर जडमुड ताराया. राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. पद्मासनस्थं पातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्याम. आरती झाल्यावर आम्हाला प्रसाद मिळालाय. पिठलं, भाकरी, कांदा, लोणचं, मसाले भात आहे, शिरा आहे, पेढा आहे आणि केळं आहे. मी आणि शंभू आम्ही एका ताटात बसलोय आणि आई जरा तिकडे बघा इथे दिसली. आई मागे बसली आहे. आम्ही पहिल्यांदा आलो या मंदिरात आणि खूप मस्त वाटलं मला तर येऊन. मस्त मंदिर आहे. आम्ही रिक्षा बुक केली आहे. इथून घरी जाऊया. चढा शंभू चढ पटकन. चला आम्ही रिक्षा बुक केली होती पटकन. करमला का तुम्हाला? आम्ही नव्हतो तर. करमला का तुम्हाला? नाही नरमलो परंतु नाही करमला नाही का? मग कसं छान दिसतोय बघत ते. मी घरी आलेलो आहोत. येता येता आम्हाला 8 वाजलेत. संध्याकाळी 6 वाजता गेलो होतो आम्ही आणि 10-15 मिनिटं लागतात, पण छान आहे मंदिर. जास्त दूर नाही आहे पण मस्त आहे. मन्नू आलाय आणि आता जेवण चाललंय. तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि मंदिरात जेवल्यामुळे आता आम्हाला जास्त भूक नाही आहे. या मंदिरात एक नवीनच बघायला मिळालं की या मंदिरात ज्या गजानन महाराजांच्या पादुका होत्या ना त्या सगळ्या माणसांनी डोक्यावर घेतल्या आणि ते नगर संकीर्तन कसं करताना तसं नगर संकीर्तनासारखं मंदिराला प्रदक्षिणा मारली. हे जरा नवीनच होतं पण छान वाटलं मंदिरात जाऊन. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.